नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मीच होईल ग्रामसेवक आणि मीच होईल आरोग्य सेवक या दोन सिरीजच्या उत्तम प्रतिसादानंतर आपण आपत्ती व्यवस्थापन हे चॅप्टर बघत आहे. कारण की ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या दोन्ही पदासाठी जो काही सिलेबस तांत्रिकचा सिलेबस आहे यामध्ये हा कॉमन घटक आहे. म्हणून यासाठी आपण हे जे काही एक्स्ट्रा लेक्चर आहे हे कॉमन घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला तुमचा असाच प्रतिसाद असेल अशी आशा करतो आणि तुमच्या जवळच्या मित्रांना तसेच तुमच्याकडे जवळ असलेले जेवढे काही स्टडी ग्रुप आहे यावरती तुम्ही शेअर कराल अशी आशा करतो. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा वेळेचा अपव्यय होऊ न देता आपण या लेक्चरला सुरू करूया. पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना मित्रांनो आपत्ती म्हणतात. मित्रांनो, हा जो काही मी या व्हिडिओमध्ये जो काही क्वेश्चनचा पोर्शन कव्हर केलेला आहे इयत्ता 10वीच्या पुस्तकातील आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्या अदर सोर्सचा आपत्ती व्यवस्थापन या चॅप्टरकरता अभ्यास करावा लागेल. त्याकरता कुठेही तुम्हाला स्किप न करता आजचं हे लेक्चर हे बघायचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला म्हटलं नव्हतं कारण की तुम्ही स्क्रीनशॉट काढूनसुद्धा वाचू शकत होते, परंतु जो काही आजचं लेक्चर आहे यामध्ये मी असे काही घटक सांगणार आहेत ते तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याकरता हे जे काही लेक्चर आहे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. कोणी आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे. तर मित्रांनो, जे काही आपला संयुक्त राष्ट्रसंघ आहे यांनी केलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ काय म्हणतात? तर आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, आपत्ती काळात कोणत्या अडचणी उद्भवतात? तर प्रशासकीय. आपत्तीमुळे देशाच्या कशावर निश्चितच परिणाम हा होत असतो? तर मित्रांनो, जो काही आपली अर्थव्यवस्था आहे, कुठल्याही प्रकारची आपत्ती जर आपल्या देशामध्ये उद्भवली तर याचा सरळ जो काही परिणाम आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. तर कशा प्रकारे होत असतो मित्रांनो? कुठल्याही प्रकारची आपत्ती जर आली तर सरकारला त्या आपत्तीतून सावरण्यासाठी महत्त्वाच्या योजना आखाव्या लागतात. त्यासाठी जो काही खर्च येत असतो त्यामुळे निश्चितच आपल्या अर्थव्यवस्थेवर या आपत्तीचा परिणाम हा घडून येत असतो. आपत्तीमुळे वित्त व प्राणहानीसारख्या घटनेचे समाजावर कसे परिणाम होतात? तर मित्रांनो, हे दीर्घकालीन स्वरूपाचे परिणाम असतात. एखाद्या आपत्ती स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक कोण बनतात? तर दिशाहीन. आपत्तीचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? तर मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती. मित्रांनो, आपत्तीचे जे काही प्रमुख प्रकार आहेत त्यामध्ये जे काही आपत्ती आहे ते आहे, एक म्हणजे मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी म्हणजे नैसर्गिक आपत्ती. मित्रांनो, मानवनिर्मित आपत्ती मध्ये जे काही अणुबॉम्ब वगैरे टाकण्यात येतात त्यामुळे जी काही आपत्ती निर्माण होते किंवा जे काही वातावरण दूषित करण्यात मानवाचा मोलाचा वाटा आहे, तर ही जी काही आपत्ती आहे तर हे मानवनिर्मित आपत्तीमध्ये मोडण्यात येते. तसेच नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप झाले, त्यानंतर जे काही सुनामी वगैरे येत असतात, तर हे जे काही आपत्ती आहेत हे नैसर्गिक आपत्ती या प्रकारामध्ये मोडतात. मित्रांनो, हे झाले आपत्तीचे प्रमुख प्रकार. तसेच आपत्तीचे जे काही प्रकार पडतात ते तुम्हाला अजून लक्षात घ्यायचे आहे. तर काही भूभौतिक स्वरूपाचे आहेत, काही जैविक, तसेच काही मानवनिर्मित प्रकारच्या आपत्ती असतात. याचे जे काही विभाजन आहे हे खालील गटामध्ये केलेले आहे: भूशास्त्रीय व भूगर्भीय, तसेच हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय, तसेच वनस्पतीजन्य आपत्ती, प्राणीजन्य आपत्ती, अनाकलनीय आपत्ती आणि हेतुपरस्पर आपत्ती. मित्रांनो, ही जी काही मी फोटो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, हा तुमच्या दिमागामध्ये अगदी छापलेला असू द्या, कारण की याचे जर प्रश्न मी बनवायला घेतले असते तर ते खूप झाले असते. त्यापेक्षा तुम्ही ही जी काही आकृती आहे हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यावे आणि हे पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये लक्षात असू द्यावे की कोणत्या आपत्तीच्या प्रकारामध्ये कोणता घटक येतो. तर मित्रांनो, बघूया. जे काही भूशास्त्रीय व भूगर्भीय आपत्ती असतात तर काय? तर ते असतात भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, भूप्रपात, भूमिपात, भूप्रक्षोभ,
प्रस्तरभंग विदारण, धूप, क्षारीकरण आणि जलप्रलय. मित्रांनो, इत्यादी जे काही आपत्ती आहेत हे भूशास्त्रीय व भूगर्भीय आपत्ती आहेत. तसेच हवामानशास्त्रीय, वातावरण किंवा खगोलशास्त्रीय आपत्त्या कोणत्या आहेत तर उष्ण व शीतलाटा, हिमवादळे, बर्फवृष्टी, चक्रीवादळे, गारा, अवर्षण, दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरील डाग व संख्येतील बदल इत्यादी हे काय आहे तर हे खगोलशास्त्रीय, वातावरणीय किंवा हवामानशास्त्रीय आपत्ती आहेत. तसेच जैविक आपत्तीमध्ये कोणकोणते येतात तर एक म्हणजे वनस्पतीजन्य, तर जंगलवनवा, बुरशीजन्य प्रसारण म्हणजे ब्लिस्टर, तणफैलाव ज्याला आपण जलपर्णी किंवा गाजरगवत किंवा तृणगवत असे म्हणतो. तर प्राणीजन्य आपत्त्या कोणकोणत्या असतात तर एक म्हणजे संसर्गजन्य विषाणू जसे उदाहरणार्थ कोरोना, जीवाणू, पटकी, हुताप, कावीळ, प्लेग, रोगजंतू, कीटक, विषारी प्राण्यांचा दंश, टोळधाड, हिंस्त्र पशूंचा हल्ला. मित्रांनो, हे जे काही आहे हे कशामध्ये येतात तर प्राणीजन्य. मित्रांनो, जो काही कोरोना आहे, कोरोनाचा जो काही आपल्या म्हणजे प्रसार झाला होता तर हा कोणत्या प्राण्यापासून झाला होता तर याचे उत्तर आहे खवले जे मांजर आहे यांच्यापासून झाला होता. लक्षात असू द्या. मित्रांनो, म्हणजे भारतामध्ये जो काही कोरोनाचा पहिला रुग्ण आहे हा कोणत्या राज्यामध्ये आढळून आला होता याचे जे काही उत्तर आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. अनाकलनीय आपत्त्या कोणत्या आहेत तर विषारी वायुगळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. मित्रांनो, हे अनाकलनीय आहे. विषारी वायुगळती हे म्हणजे जे काही आपत्कालीन घटना आहे त्यानुसार होत असते, याचं कुठल्याही प्रकारे आपल्याला आकलन नसते, म्हणून ह्या जे काही आपत्ती आहेत हे अनाकलनीय आहेत. तसेच हेतुपुरस्पर कोणती आपत्ती आहेत, एक म्हणजे युद्ध, दुसरं आग, तिसरं बॉम्बस्फोट, सक्तीचे स्थलांतर, दहशतवाद, बलात्कार आणि बालकामगार. हे जे काही आपत्ती आहेत हे मानवनिर्मितमधील हेतुपुरस्पर आपत्ती आहेत. तर बघूया आता यानंतरचा प्रश्न. इमारतींना नुकसान होणे किंवा पूर्णपणे कोसळून पडणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर हे पर्यावरणीय आपत्ती आहे. मित्रांनो, पाण्याचे स्रोत आटणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर पर्यावरणीय आपत्ती. मित्रांनो, हे प्रश्न जे काही घेत आहे हे तुम्हाला जरी सोपी वाटत असले तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पेपर राहील आणि हे प्रश्न जसेच्या तसे आपत्तीवरील तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी जे काही पोर्शन कव्हर केलेला आहे हा किती महत्त्वाचा होता. त्याकरता कुठल्याही प्रकारे तुम्हाला या व्हिडिओला स्किप करता कामा नये. मित्रांनो, यानंतर बघूया आपण. पाणी दूषित होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर ही आपत्ती पर्यावरणीय आपत्ती आहे. उघड्यावर पडलेली मानवांची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरण दुर्गंधीयुक्त व प्रदूषित होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर ती आहे पर्यावरणीय आपत्ती. मित्रांनो, पर्यावरणीय आपत्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे तुमच्या लक्षातच असू द्या. तसेच कामकाजावर ताण पडणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय आपत्ती होय. मित्रांनो, तुम्ही जो काही ज्या पदासाठी जो काही फॉर्म भरलेला आहे हा ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदाकरता भरलेला आहे. मित्रांनो, असं हा प्रश्न अतिशय सोपी आहे कारण की तुम्हाला लक्षात ठेवण्याकरता अतिशय सोपी आहे. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस ग्रामसेवक बनाल त्यावेळेस काही समित्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकच ग्रामसेवक असावा, परंतु कधी कधी काय होते तर एका ग्रामसेवकावर 2 ते 3 ग्रामपंचायतीचा हा जो काही भार असतो हा देण्यात येतो. तर हे कुठल्या प्रकारची आपत्ती आहे तर ते प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय आपत्ती आहे. मित्रांनो, हे लक्षात असू द्या. दळणवळण व्यवस्था कोलमडणे व संप्रेषण व्यवस्था कोलमडणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय आपत्ती आहे. तसेच प्रशासकीय आपत्ती काय आणखी काय येते तर सोयी सुविधा अपुऱ्या पडणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय आपत्ती. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर अचानक निधी खर्च होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय तर आर्थिक आपत्ती. मित्रांनो, कुठेतरी निधीचा जो निधी म्हटलं म्हणजे पैशाचा संबंध हा आर्थिक घटकाशी येत असतो. म्हणजेच जिथं खर्च जास्त होतो ती कुठल्या प्रकारची आपत्ती तर आर्थिक आपत्ती. लक्षात असू द्या.
विकासाच्या इतर घटकांवर निधीचा तुटवडा निर्माण होणे किंवा उत्पन्न घटणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर आर्थिक आपत्ती आहे. लक्षात असू दे, हा जो क्वेश्चन आहे हा प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे. तर हे तुम्हाला लक्षातच असेल की विकासाच्या किंवा इतर घटकांवर निधीचा तुटवडा निर्माण होणे किंवा उत्पन्न घटणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती असू शकते? तर ती असू शकते आर्थिक आपत्ती. तसेच जखमी होणे ही कोणत्या प्रकारची आहे आपत्ती? तर ती आहे वैद्यकीय आपत्ती. भावनिक किंवा मानसिक ताण निर्माण होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर ती आहे वैद्यकीय आपत्ती. तसेच साथीचे रोग पसरणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती होय? तर वैद्यकीय आपत्ती. मित्रांनो, हे जे काही गोष्टी आहेत आरोग्यसेवक या पदासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर तुमच्या लक्षातच असू द्या ज्यांनी आरोग्यसेवक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे की जखमी होणे, भावनिक किंवा मानसिक ताण निर्माण होणे, तसेच साथीचे रोग पसरणे हे कुठल्या प्रकारच्या आपत्ती आहेत? तर हे वैद्यकीय स्वरूपाच्या आपत्ती आहेत. तसेच आपदग्रस्तांना मृत्यू होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर ती आहे वैद्यकीय आपत्ती. आपत्तीच्या स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे किती व कोणते भाग संवेदनशील असतात? तर ते असतात 3. एक म्हणजे आणीबाणीची अवस्था, दुसरी संक्रमण अवस्था आणि तिसरी पुनर्निर्माण अवस्था. मित्रांनो, आणीबाणीची अवस्था म्हणजे अशी अवस्था की ज्यामध्ये तात्कालिक मदत पुरविणे अतिशय महत्त्वाचे असते. तसेच संक्रमण अवस्था ज्यामध्ये त्यातून कुठंतरी सावरण्याचा हा प्रयत्न केला जातो. तसेच पुनर्निर्माण अवस्थेमध्ये जे काही घटकांचे नुकसान झालेले आहे त्याची पुनर्बांधणी हे करण्यात येत असते. तर मित्रांनो, यावरील जे काही प्रश्न आहे हे पुढे दिलेलेच आहेत, ते आपण बघूया. शोध आणि बचाव कार्य हे आपत्तीच्या कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? तर आणीबाणीची अवस्था. मित्रांनो, शोध आणि बचाव कार्य हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने लक्षात घेऊया. मित्रांनो, आणीबाणीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस एखाद्या प्रकारचा समजा पूर आला, महापूर, तर महापूरमध्ये जे काही NDRF असते, नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स, हे काय करत असते? NDRFचे जवान हे बचाव कार्य करत असते. तर हे कोण्या अवस्थेमध्ये करत असते? तर आणीबाणीच्या अवस्थेमध्ये. मित्रांनो, हा प्रश्न मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलेला आहे की जे काय कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर सर्वात प्रथम कोणते जे काही फोर्स आहे हे समोर येत असते? तर ते असते NDRF, नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. मित्रांनो, याची जी काही स्थापना आहे हे 2006 मध्ये झाली असून याची जी स्थापना आहे ते आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झालेली आहे. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न बघूया. वैद्यकीय मदत, प्रथमोपचार हे आपत्तीच्या कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? तर आणीबाणीची अवस्था. मित्रांनो, वैद्यकीय मदत तसेच प्रथमोपचार हे सुद्धा आणीबाणीच्या अवस्थेमध्ये आहे, कारण की हे पहिली जी काही अवस्था आहे ती आहे आणीबाणीची अवस्था. मित्रांनो, आणीबाणीच्या अवस्थेमध्ये महापुरामधून जे काही वाचवलेले जे रुग्ण असतात याच्यावरती व्यवस्थितपणे हा उपचार करावा, याकरता जी काही हे वैद्यकीय मदत तसेच प्रथमोपचार हा आपत्तीच्या आपण आणीबाणीच्या अवस्थेमध्ये याचा जो काही समावेश आहे हा केलेला आहे. तसेच संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे हे आपत्तीच्या कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? तर ते आहे आणीबाणीची अवस्था. तसेच धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतरण करणे हे आपत्तीच्या कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? तर ते आहे आणीबाणीची अवस्था. मित्रांनो, हे जे काही आपण उदाहरणे पाहिलेले आहेत ते आहे आणीबाणीच्या अवस्थेचे. तर मित्रांनो, आणीबाणीची अवस्था म्हणजे एखादा महापूर समजा थांबलेला आहे, त्यानंतर जे काही आपल्याला नुकसान झालेले आहे त्यातून सावरण्यासाठी आपण कोणत्या अवस्थेमध्ये हे प्रवेश करत असतो? तर ते असते संक्रमण अवस्था. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर त्यानंतर जे काही घराची नासधूस म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची नासधूस असेल तर त्याचे ढिगाऱ्यामध्ये याचे स्वरूप दिसून येते. तर मित्रांनो, ते जे काही ढिगारे हलवणे हे आपत्तीच्या कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? तर ते आहे संक्रमणावस्था. मित्रांनो, संक्रमणावस्था म्हणजे कुठल्याही प्रकारचं आरोग्याचं म्हणजे संक्रमण वगैरे हे याचा जो काही उद्देश आहे हा नाही आहे. तर संक्रमण अवस्था म्हणजे त्यातून जे काही आपत्ती आहे ते घडल्यानंतर त्यातून जो काही सावरण्याचा प्रयत्न करत असतो आपण, तर ते संक्रमण अवस्थेमध्ये असते.
तर मित्रांनो ढिगारे हलवणे हे कोणत्या आपत्तीच्या अवस्थेचे उदाहरण आहे, तर ते आहे संक्रमण अवस्था. तसेच पाण्याचे नळ ठीकठाक करणे हे आपत्तीच्या कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे, तर संक्रमण अवस्था. मित्रांनो, आपली काही मूलभूत गरज आहे यामध्ये जे काही पाणी आहे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याकरता सर्वात प्रथम जे काही आणीबाणीची अवस्था आहे यानंतर जे काही महत्त्वाचं जे काम असते ते म्हणजे पाण्याचे नळ ठीकठाक करणे. तर हे कोणत्या अवस्थेत येतील, तर संक्रमण अवस्था. कोणत्या अवस्थेत आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम सुरू होते, तर ते आहे संक्रमण अवस्था. मित्रांनो, लक्षात असू द्या, जे काही पुनर्वसनाचे काम चालू करतात तर ते कोणत्या अवस्थेत करतात, तर संक्रमण अवस्था. त्यानंतर कोणती अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे. मित्रांनो, हा प्रश्न मागच्या वर्षी 2 ते 3 वेळा रिपीट झालेला होता. तर हा तुमच्या लक्षात असू द्या की कोणती अवस्था ही अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे, तर ते आहे पुनर्निर्माण अवस्था. मित्रांनो, यामध्ये खूप वेळ जात असतो पुनर्निर्माण अवस्थेमध्ये. यामध्ये जे काही म्हणजे आर्थिक घटकावर कुठंतरी याचा प्रभाव पडत असतो. त्याकरता जी काही अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची अवस्था आहे तर ती कोणती आहे, तर पुनर्निर्माण अवस्था. तसेच यानंतरचा प्रश्न पाहूया. कोणत्या साली माळीण तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती, तर 2014. मित्रांनो, याप्रमाणे हा जो काही प्रश्न आहे हा मागच्या वर्षी आला होता की कोणत्या साली माळीण तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती, तर 2014 मध्ये. या एकाच प्रश्नामध्ये कुठंतरी आपल्याला 3 ते 4 प्रश्न हे दिसून येतात. कुठे झाली होती, तर माळीण तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. तसेच ही जी काही आपत्ती आहे हे कोणत्या प्रकारची आहे, तर हे भूस्खलन झाल्यामुळे आपत्ती आहे. मित्रांनो, तसेच यावर्षी सुद्धा मला वाटते रायगड इथे याच प्रकारची आपत्ती झाली होती. रशियातील चेर्नोबिल अणुभट्टीत स्फोटामुळे झालेली किरणोत्साराची गळती त्याचे दुष्परिणाम आजही त्या भागात जाणवत आहेत. ही अणुभट्टी कशासाठी वापरली जात होती, तर वीज निर्मितीसाठी. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या की रशियातील कोणत्या येथील अणुभट्टीत स्फोटामुळे जे काही किरणोत्सार झालं होतं, ज्याची गळती झाली होती, तर ती अणुभट्टी कशासाठी वापरली जात होती, तर वीज निर्मितीसाठी. तसेच ते कोठे झाली होती, तर चेर्नोबिल या ठिकाणी. मित्रांनो, ही जी काही अणुभट्टी आहे हे यामध्ये झालेली गळती कशाची होती, तर किरणोत्साराची गळती होती. हे जे काही एका प्रश्नावरून 4 प्रश्न तयार होतात हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, तर ते तुमच्या लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न बघूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत हे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन यावर जेवढे काही प्रश्न बनवू शकतात हे सर्वच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मित्रांनो, एक प्रश्न यामधला तुमचा हा लक्षातच असला पाहिजे, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापन या घटकावर जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न बघूया. शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाट करणे म्हणजे काय, तर याला आपत्कालीन व्यवस्थापन असे म्हणतात. हा जो क्वेश्चन आहे हा फक्त तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे समजण्यासाठी घेतलेला आहे. हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढा काही महत्त्वाचा नाही आहे. फक्त तुमच्या लक्षात असू द्या की शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाट करणे म्हणजे काय, तर त्याला आपत्कालीन व्यवस्थापन किंवा आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. मित्रांनो, यानंतरचे जे काही प्रश्न आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहेत, तर काळजीपूर्वक बघा. आपत्ग्रस्तांना आवश्यक कोणती वस्तू पुरवठ्यामुळे आपत्तीचा परिणाम कमी करता येतो, तर जीवनावश्यक वस्तू. तसेच आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी संमत केला, तर 2005 मध्ये केला आहे. कोणती मानवनिर्मित आपत्ती आहे, तर विषारी वायुगळती. मित्रांनो, मानवनिर्मित आपत्तीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट अभ्यासलेली आहे. ते तुमच्या जो काही फोटो दाखवलेला आहे तो लक्षातच असू द्या, कारण की यावरती खूप सारे प्रश्न हे मागच्या वर्षी बघितलेले होते. म्हणून मी एक प्रश्न वेगवेगळा न लिहिता डायरेक्ट जो काही फोटो आहे तोच याच्यामध्ये अपलोड केलेला आहे, जेणेकरून ते तुम्ही लक्षात ठेवायला तुम्हाला सोपे जाईल. तसेच मित्रांनो, जे काही घरातील गॅसने पेट घेतला तर आपण काय करावे, तर मित्रांनो ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे.
मित्रांनो, हा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आहे की घरातील गॅसने पेट घेतला तर काय करावे, तर ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे. तसेच ज्वालामुखी ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे, तर भूगर्भीय आपत्ती आहे मित्रांनो. अलीकडच्या काळातील प्रलयकारी भूकंप कोठे झाला होता, तर गुजरात व लातूर या ठिकाणी झाला होता. 2018तील प्रलयकारी पूर कोठे आला होता, तर 2018तला जो काही प्रलयकारी पूर आहे तर तो केरळ व आसाम या ठिकाणी झाला होता. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात मित्रांनो पंतप्रधान. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, लक्षातच असू द्या तुमच्या की जे काही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात पंतप्रधान. तसेच जे काही राज्य आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात, तर मुख्यमंत्री असतात. मित्रांनो, हे काही दोन प्रश्न हे अतिशय लक्षात असू द्या. ज्यावेळेस केंद्र आपत्ती व्यवस्थापनाची गोष्ट येते तर त्यावेळेस पंतप्रधान हे त्या आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे काही अध्यक्ष असतात ते मुख्यमंत्री असतात. तसेच आपण राज्यानंतर जिल्ह्यावरती येऊया. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. तसेच तालुका स्तरावर आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे तहसीलदार असतात. तसेच गाव पातळीचा जर विचार केला तर गावाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे कोण असतात, तर सरपंच. मित्रांनो, केंद्रामध्ये पंतप्रधान, राज्यामध्ये मुख्यमंत्री, जिल्हा प्राधिकरणाचे जे काही अध्यक्ष असतात ते जिल्हाधिकारी, तालुक्याचा तहसीलदार, गावाचा कोण असतो, तर सरपंच. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षातच असू द्या तुमच्या, कारण की यावरती प्रत्येक शीटमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला मिळेलच. जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी कोण जबाबदार असतात, तर ते असतात जिल्हाधिकारी. मित्रांनो, जिल्हा स्तरावर जे काही आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी कोण जबाबदार असतात, तर जिल्हाधिकारी असतात. तसेच राज्य स्तरावर कोण असतात, तर मुख्यमंत्री, आणि केंद्र स्तरावर कोण असतात, तर तुम्हाला माहितीच आहे पंतप्रधान. आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळतात कशाची स्थापना होते, तर जिल्हा नियंत्रण कक्ष. मित्रांनो, सर्वप्रथम ज्यावेळेस आपत्ती होत असते त्यानंतर सगळ्यात पहिले जशी पूर्वसूचना मिळते तशी कोणत्या कक्षाची स्थापना होते, तर जिल्हा नियंत्रण कक्ष. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झालेली आहे, तर ते आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, म्हणजेच NDRF, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. मित्रांनो, प्रश्न असा आहे की कोणत्या दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झालेली आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा आहे, तर 2005चा, आणि यानुसार स्थापना कोणत्या फोर्सची झालेली आहे, तर ते आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. मित्रांनो, जे काही नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, माझं सांगताना या व्हिडिओमध्येच मी नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स असं सांगितलं आहे, त्याबद्दल क्षमस्व. त्याच NDRFचा जो काही लॉंग फॉर्म आहे तो आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. लक्षात असू द्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल जे काही NDRF आहे हे संपूर्ण देशात याचे जे काही तुकडे आहेत ते किती कार्यरत आहेत, तर ते आहे 12. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या संपूर्ण देशात एकूण किती तुकडे आहेत, तर 12. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFचे मुख्यालय कोठे आहे, तर ते आहे आपल्या दिल्ली येथे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFची स्थापना कधी झाली होती, तर 2006 मध्ये. मित्रांनो, कधी झाली होती, 2006 मध्ये. कोणत्या कायद्यानुसार झाली होती, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार. लक्षात असू द्या. काय आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचे एकक आहे, तर ते आहे अभिरूप सराव, म्हणजेच मॉक ड्रिल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सुद्धा तुम्ही जर प्रत्येक जिल्ह्याचे जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघाल तर त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी या प्रश्नाची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसून येते की काय आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचे एकक एक साधन आहे, तर ते आहे अभिरूप सराव, म्हणजेच मॉक ड्रिल. तसंच आहे पुढील प्रश्न. पोलीस यंत्रणेचा दूरध्वनी क्रमांक काय आहे, तर तो आहे 100. प्रत्येकाला माहीतच असेल. तसेच अग्निशामक
जो काही दल आहे याचा दूरध्वनी क्रमांक आहे 101. तसेच रुग्णवाहिकासाठी जो काही दूरध्वनी क्रमांक आहे तो आहे 102. मित्रांनो, पोलीस यंत्रणा म्हटली म्हणजे 100, अग्निशामक दल जर म्हटलं तर 101 आणि रुग्णवाहिका म्हटलं तर 102. तसेच आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक किती आहे तर तो आहे 108. अणुचाचणी आहे कोणत्या प्रकारची आपत्ती आहे तर अनाकलनीय आहे. हे आपण अगोदरच त्या फोटोमध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, हे जे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे हे एकदा परीक्षेला जाण्या अगोदर कुठे दुसऱ्या सोर्सनुसार याचा जो काही आपण अभ्यास हा करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे हे 10वीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी दिलेले आहे, त्याकरता मी हे घेतलेलं आहे. तर मित्रांनो, यावरील जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला बाहेर सोर्समधून करायचं आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या संस्था आहेत ते, एक म्हणजे युनायटेड नेशन्स डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन म्हणजे UNDRO. याचं जे काही हेडक्वार्टर आहे हे जिनिव्हामध्ये आहे, स्वित्झर्लंड या देशामध्ये. तसेच तुम्हाला युनायटेड नेशन्स सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्सचा अभ्यास करायचा आहे. तसेच एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटरचा अभ्यास करायचा आहे. एशियन डिझास्टर प्रिपेरेडनेस सेंटरचा अभ्यास करायचा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अभ्यास करायचा आहे. आणि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, कारण की 10वीच्या सिलेबस जे काही आपलं आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे यामध्ये कुठेतरी या संस्थांचा उल्लेख हा आपल्याला दिसून येतो. याकरता या संस्थांचा अभ्यास करून जाणे हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे. याचा फायदा तुम्हाला निश्चितच होऊ शकतो. या घटकावरती मी एक वेगळं लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु माझं असं म्हणणं आहे की याचा अभ्यास तुम्ही अगोदरच दुसऱ्या यूट्यूब चॅनलमधून केला तर तुम्हाला फारच उपयुक्त ठरेल. तसेच मित्रांनो, तुम्ही जो काही मला प्रतिसाद देत आहे तो अतिशय मला म्हणजे असा उत्तम असा प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडत असेल तर खरंच कुठंतरी तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही केलेलं नसेल तर. आजचं लेक्चर आपण येथेच थांबूया. धन्यवाद.